पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। पुण्यामध्ये प्रभाग क्रमांक 33 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सोपान उर्फ काका चव्हाण आणि इतर उमेदवारांसाठी प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे स्वतः मैदानामध्ये उतरले होते। दायरी गावात आज भव्य पदयात्रा काढण्यात आली। यावेळेस मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते। यावेळेस काका चव्हाण यांच्या कामाचा आणि शरद पवार यांच्यासोबत एकनिष्ठ राहिल्याचं कौतुक करण्यात आलं। त्याबरोबरच प्रभाग क्रमांक 33 मधून तुतारीचे 4ही उमेदवार विजयी होतील असा विश्वास व्यक्त करण्यात आलेला आहे। मला वाटतं काका चव्हाण आणि त्यांचे सर्व सहकारी अनेक वर्षापासून आदरणीय पवार साहेबांच्यावर नितांत प्रेम करणारे कुटुंब आहे आणि कार्यकर्ते आहेत। त्यांनी आणि सुप्रियाताई यांच्यावर फार मोठ्या प्रमाणात निष्ठा आहे। ज्यावेळेला आघाडी झाली त्या आघाडीमध्ये या जागा मला काकांसाठी पाहिजे अशा प्रकारचा विचार करून अजितदादांनी सुद्धा 4ही उमेदवार आमचे तुतारीच्या संदर्भातून निवडून देण्यासाठी निर्णय घेतला। इथंच आघाडी मजबूत झाली आणि मला वाटतं की वातावरण चांगलं आहे आणि मला वाटतं की चांगल्या प्रकारचं सगळीकडे एकच चिन्ह असल्यामुळे निर्णय चांगला होईल आणि ह्या वेळेला 100% या वार्डामध्ये नव्हे तर अख्ख्या पुण्यामध्ये घड्याळ आणि तुतारी या ठिकाणी 100% निवडून येईल। महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब हे एकच ब्रँड होते। कुणीही ब्रँड म्हणून उभं राहिल्यास त्यांचा बँड बाजू मुख्यमंत्री फडणवीसांनी आता ठाकरे बंधूंना टोला लगावलाय। उद्धव ठाकरेंनी यशवंत किल्लेदार यांच्या कार्यालयाला भेट दिली। भेट देत यशवंत किल्लेदार यांना शुभेच्छा दिल्या। युतीनंतर दोन्ही पक्ष आता उमेदवारांची भेट घेत आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।